हाय एव्हरीवन. तर आज ना मुलांची तब्येत बरोबर नसल्यामुळं मी त्यांना EMHला घेऊन गेले होते. तिथं पार्कमध्ये ते थोडंसं खेळले. सर्दी खोकल्यामुळं आज मी त्यांना स्कूलमध्ये सुद्धा पाठवलं नव्हतं आणि तिकडून येता येताच फ्रेश भाजी आणली. त्यामध्ये मी मशरूम आणलेले. आज छान फ्रेश मशरूम भेटलं होतं आणि मँगो पण छान भेटले. तर इथं मी भाजीची तयारी करते आणि नेमकी लाईट गेलेली आहे आणि मशरूमची भाजी बनवायला तर मला मिक्सरची खूप गरज आहे. पण आता काय करणार, काहीतरी ॲडजस्ट करावंच लागणार. तर मी इथं भाजीची तयारी करून घेते. त्यासाठी मी बारीक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आणि काजू भिजू घातले होते. तर आता मिक्सर नसल्यामुळे मी लसण अद्रकसोबतच काजू बारीक कुटून घेणार आहे आणि मशरूम पॅकेटमधून काढून घेतले. ते आता फ्रेश धुवून या पद्धतीनं कट करून घेतलं आहे. मशरूम छानपैकी स्वच्छ असं कट करून झालं आहे आणि इथं भाजी पण माझी तयार आहे बिना मिक्सरची. तर लंच थाळी पण तयार झालेली आहे. मशरूमची भाजी, चपाती, भात आणि सोबतच सॅलड या पद्धतीनं प्लेट तयार आहे. आणि नवरोबाने आज माझ्यासाठी जांभळं पण आणली. युनिटमधून येताना ऑफिसच्या शेजारी जांभळाचं झाड होतं, तर त्यांनी वरती टेरेसवर जाऊन जांभळं काढली होती. आणि सोबतच इथं मी त्यांना कप आणायला सांगितले होते. तर हा असा कपचा बॉक्स ते घेऊन आलेले आहेत. खूप छान कप होते, मला आवडले. व्हाईट कलरमधूनच कप मला आवडतात. मस्त वाटत होते, अगदी फ्रेश आणि साईज पण थोडीशी मोठी होती, त्यामुळे ठीक होते. आणि सोबतच मुलांचे दूध पिण्याचे मग पण खराब झाले होते, तुटले होते. त्यामुळे हे 2 मग पण छान असे मस्त कलर ते घेऊन आलेले आहेत कॅन्टीनमधून. आणि रातचा इथं अभ्यास चालू आहे. 5 ते 6च्या दरम्यान तो अभ्यास करत असतो. आणि आम्हाला तर काय अभ्यासाची गरजच नाही, फक्त राजदादाचा युनिफॉर्म घालायचा असतो आणि फिरायचं असतं स्पायडरमॅनवर. तर युनिफॉर्म घाल म्हणून हट्ट करत होता.